राम राम मंडळी. आज आम्ही सकाळी लवकर उठलो होतो आणि आम्ही करतो आहे नाश्ता. रेवा राघवसुद्धा नाश्ता करता आणि आम्ही नंतर घेतला चहा. आणि आम्ही आता बाहेर जाण्यासाठी तयार होतो आहे. आम्हाला जायचं होतं बाहेर. रेवासुद्धा तयार होते, राघवही तयार होतो आहे. आणि इथे रेवा रडती आहे. तिला म्हटलं चल आम्ही बाहेर चाललो आहे, तू पण येते का. मग तिचं रडणं थांबलं आणि तीही आमच्यासोबत जायला निघाली आणि दोन्ही खूप खुश होते. मग आम्ही जायला निघालो. मग नंतर आम्हाला सगळेजण बाय करायला आले. मग आम्ही निघालो आणि आम्हाला जिथं पोचायचं होतं आम्ही तिथे पोचलो. आम्ही जाणार होतो डॉक्टरांकडे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट आम्ही घेतलेली होती, पण आम्हाला पोचण्यात लेट झाला, त्यामुळे आम्हाला डॉक्टर काही भेटले नाही. मग आम्हाला तिथं वेळ झाला. रेवा राघव इथेसुद्धा मस्ती करताय आणि इथेसुद्धा ते शांत बसत नाही आहे. आणि रेवा आणि राघव खूपच आगाऊ आहेत दोघीजणं. जिथे बघू तिथे मस्ती करत राहतात. मग नंतर आम्हाला भेटले डॉक्टर. मग आम्ही गेलो डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी सांगितलं सोनोग्राफी करायला. मग आम्ही त्या दवाखान्यातनं दुसऱ्या दवाखान्यात आलो आणि इथे राघव खूप टायर्ड झाला होता. राघव थकला होता आणि त्याला नंतर मग पाण्याची तहानही लागली होती, भूकही लागली होती. राघवचं येत होते जीवावर आणि रेवाला इथेही मस्ती सुचत होती. मग आम्ही घरी आलो, फ्रेश झालो. दोघांनाही भूक लागल्या असल्यामुळे रेवा राघव दोन्हीही लगेचच जेवायला बसले आणि आईने इथे खूप छान असं जेवण बनवलेलं होतं. वरण, बट्टी आणि वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी केली होती आईने आणि गव्हाची खीरही केलेली होती. आणि गव्हाची खीर खूप छान झालेली होती आणि सगळं जेवण अतिशय छान झालेलं होतं. आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि मी काला मोडला आणि या बठ्ठ्याजण जेवाले. वरण, बट्टी, वांगानी भाजी खावाले.